सर आती हो। ये ओम ये। ये बस। ते मृत्यूपत्राचं बोलायचं होतं। खरं तर हे मृत्यूपत्र वगैरे वाचायची वेळ येईल असं मला वाटलं नव्हतं, पण काय झालं ना ओम की तुझ्या आजींचा फारसा कोणावर विश्वास नसायचा। मी त्यांना अनेक वेळा म्हणायचो की मग तुमचं मृत्यूपत्र तुम्ही रजिस्टर करून ठेवा ना, पण त्या कोणाचंच ऐकायचं नाही। या सगळ्यात त्यांचा माझ्यावर का विश्वास होता कोणाच। अर्थात त्यांचं म्हणणं एवढंच होतं की त्यांच्या मिस्टरांची ती प्रॉपर्टी आहे, ती शेत जमीन, तुमचं घर, ते ही सगळी मुलं विकून खातील। अर्थात अजित विषयी त्यांचं तसं म्हणणं नव्हतं, म्हणजे त्यांना खात्री होती की अजित या सगळ्यात कुठे हिस्सा बिस्सा मागणार नाही, कारण तो कसा पहिल्यापासून हुशार आणि फोकस्ड होता। त्याला माहिती होतं त्याला आयुष्यात काय हवंय। आय एम सॉरी रंजित, प्लीज डोंट टेक दिस अदरवाइज। नाही नाही, माझं कर्तृत्वच असं आहे की माझ्याबद्दल कोणी खात्रीच देऊ शकत नाही, आणि हे तिचं मत आहे ना, तिला काय वाटावं हे मी कसं काय ठरवणार। नाही, आणि काय झालं ना, शेवटच्या काळात त्यांची फिजिकल कंडिशन फार वाईट झाली होती, त्यामुळे खूप चिडचिड व्हायची त्यांची। अर्थात ओम तुझ्यापेक्षा हे रंजितला जास्त चांगलं माहिती आहे। हो, म्हणजे आता आमचा जबाबदार अजितदादा परदेशातच होता, सत्यजितदादा शेती बघायचा, आणि माझ्याबद्दल काही प्रश्नच नाही। शेती पहिल्यापासूनच सत्यजितदादा बघतोय, पण आता त्याला सगळ्यातच हक्क हवाय। हक्क हवाय म्हणजे मुळात ते त्याचं तरी कुठे आहे? कम ऑन, तू असं कसं म्हणू शकतोस? कायद्याप्रमाणे प्रत्येकाचा हिस्सा असतो। आय नो सर, मी लिगली नाही म्हणत आहे, मी इमोशनली म्हणतोय। मी गेलोय का त्याच्या त्या शेतावर हक्क सांगायला? नाही ना। इतकी वर्ष तो बघतोय, कोणी काहीच बोलत नाहीये, आणि तो घरावर का हक्क सांगतोय? म्हणजे तो येऊन राहणार आहे का या घरात? नाही, मी फक्त विकण्यासाठी हक्क। आय डोंट अंडरस्टँड। आणि बेसिकली हे सगळं आजोबांनी उभं केलंय ना, त्यांनी ती शेती केली आहे, त्यांनी ती वाढवली आहे, त्यांनी घर बांधलंय, त्यांनी सगळ्यांचं सगळं केलंय ना, मग तुम्ही काय म्हणून हक्क सांगताय? आणि हे सगळं का होतंय हेच कळत नाहीये मला। का तर फक्त घर विकायचं आणि त्यातनं पैसे मिळवायचे म्हणून हक्क? हे सगळं म्युच्युअली झालं असतं तर ठीक आहे ना, पुन्हा ते कोर्टात वगैरे का जायचंय मला हेच कळत नाही। काय निष्पन्न होणार आहे त्यातून? फक्त तुकडे होणार आहेत घराचे, आणि भांडण होणार आहेत, आणि याचा फक्त मला त्रास होणार आहे। ओम, तुझ्या आजींची इच्छा होती की सगळ्या भावांसमक्ष हे मृत्यूपत्र वाचावं, सो तुम्ही ठरवा आता कधी वाचन करायचं। इथे वाचन करू, तुमच्या घरी करू, यू टेल मी, डेट फिक्स करा, म्हणजे त्याप्रमाणे मी पुण्याबाहेरच्या डेट्स घेणार नाही माझ्या। ओके राईट। बाय द वे, मुळात अजित येणार आहे का या सगळ्यासाठी? ऑलरेडी आलाय 2 दिवसापूर्वी। व्हॉट? अजित आलाय? हो, म्हणजे सत्यजित दादाचे 2-3 वेळा फोन गेले होते त्याला, मग ताबडतोब त्याने बॅग भरली आणि आला इकडे। टिपिकल अजित, टिपिकल। इम्पल्सिव्ह डिसिजन घ्यायचे सगळे, करून मोकळं व्हायचं, विचार नाही करायचा। नाही, मला माहितीये त्याला या वाटांमध्ये काहीही रस नसणार आहे। कुठे आहे? कुठे तो? घरी आहे? थांब, मी फोनच करतो त्याला। आम्हाला भेटून परस्परच कोकणात गेलाय तो। ओ, बॅक टू द रूट्स टाइप्स। फ्रॉड स्वदेशी असं आम्ही चिडवायचो तुझ्या बाबाला। तो मला ट्रेटर म्हणायचा, का तर म्हणे मी त्याची डिवोर्सची केस घेतलेली। मी त्याला सांगितलं, बाबा मी डिवोर्सची केस एवढ्यासाठी लढत नाही की त्यात तूच खूप सफर होणार होतास।
काही नाही रे, तो ना सगळा गोंधळ त्या तुझ्या बाबाच्या सेक्रेटरीने घालून ठेवला होता. म्हणजे मी तुझ्या आईलाही समजावायचा परोपरीने प्रयत्न केला, पण ती काही ऐकायला तयारच नव्हती. हट्टाला पेटली ती, काही करून मला डिवोर्स हवाय. तेव्हा तुझा बाप मला म्हणाला, मी कसा सेल्फलेस माणूस आहे, मला कसा स्टँडच घेता येत नाही आयुष्यात, काय मी आयुष्यभर कसा छोटाच माणूस बनून राहणार आहे, काय वाटेल ते बोलला होता तो मला. आणि नंतर जाऊन 10 वर्ष त्यांनी माझ्याशी बोलणं टाकलं होतं. 10 वर्ष. आणि किती टाकलं होतं की माझे ईमेल्सना उत्तर नाहीत, माझे फोन घ्यायचे नाहीत, मुळात सकट इग्नोर करतात ना एखाद्याला, हा तसं केलं होतं त्याने मला. आणि नंतर एक दिवस त्याचाच फोन आला मला, बरोबर वरती, ओळखलास का माझा आवाज? अरे काय मी एवढा हसलो ना ओम त्या दिवशी. अडीच तास आम्ही दोघं एकमेकांशी बोलत होतो त्या दिवशी. सर, तुम्ही माझ्या बाबाशी बोलला? आय नो ओम, तुझं त्याच्याविषयी काय मत आहे, आणि त्यामुळे तू अनकम्फर्टेबल होऊ नयेस म्हणून मी तुला हे सांगत नव्हतं. बट आय मस्ट टेल यू, युअर बाबा इज अ जेम ऑफ अ पर्सन. खूप हुशार आहे तो, खूप हुशार. आणि आता ही अशी हुशार माणसं असतात तरी वाईक. मला आवडतात अशी तरेवाईक माणसं. तो हिग्गस त्याचा मित्र आहे. हिग्गस म्हणजे ज्यांनी देवकण शोधून काढला तो. काय काय लॉजिक आहे काय. पण ना तो अजित तरेवाईक आहे ना, म्हणूनच मला आवडतो. त्याच्या अंगी थोडा पेशन्स असताना तो टिकला असता भारतात. पण नाही, पेशन्स कशाशी खातात हेच त्याला माहित नाही ना. पण आहे, अजूनही स्वदेशीच आहे तो. भारताबद्दल प्रेम, आदर वगैरे सगळं आहे त्याच्याकडे. डिव्होर्सचं प्रकरण झालं आणि त्याची खिट्टी सटकली. कदाचित ना ओम, त्याला या झाल्या प्रकरणाची एवढी लाज वाटली असावी आणि म्हणून तो कदाचित देश सोडून निघून गेला असावा. कसली लाज वाटत होती त्याला? त्या काळात ना ओम, दोघांनी एकमेकांवर खूप चिखलफेक केली होती. कोर्टातली केस, ते आर्ग्युमेंट्स, क्रॉस आर्ग्युमेंट्स. अर्थात जे झालं ना ते एकार्थी बरंच झालं. नाही, अशी नात्यांची लक्तर कुठपर्यंत खेचायची ना एखाद्याने. आय अंडरस्टँड ओम, या सगळ्यात तू खूप हर्ट झाला होतास. बट आय मस्ट टेल यू ओम, तुझ्या बाबासारखा बुद्धिमान माणूस नाही. त्यात एक चांगल्या आणि वाईटाचं करेक्ट मिक्सचर आहे. तो आला की मला सांग, मी भेटणार आहे त्याला. मी फोनच करतो ना त्याला. एक मिनिट. हा हॅलो. नाही नाही नाही, मी थोडा बिझी आहे. सर येतो. ओके ओके बाय. अजित. गुड मॉर्निंग. होम्या, सॉरी यार. काके, काय रे? नाही, तुझ्या कामात कधी लक्षच घातलं नाही रे मी.
साधं कुतूहलही नाही दाखवलं. पण आज आज तुझं हे ऑफिस, हे टेबल, तुझी खुर्ची, हे बघून खरंच अभिमानानं छाती भरून येते राव. तू पैसे कमवतोस, घर चालवतोस, जबाबदारी म्हणजे नक्की काय हे फक्त फक्त तुलाच कळलं. खाल्ल्या अन्नाला जागण्यासाठी तरी, किंवा त्यासाठी तरी मी येऊन तुझं हे विश्व बघायला हवं होतं यार आधी. ईशाला सुद्धा आश्चर्य वाटतंय. म्हणजे जेव्हा तिला कळलं ना की मी पहिल्यांदाच तुझ्या ऑफिसमध्ये येतो, तेव्हा तिला खरंच आश्चर्य वाटलं. खरंच यार, या माझ्या वागण्याची खूप लाज वाटतेय मला. ए काके, अरे काही काय बोलतोयस तू? लाज कसली वाटते तुला? किती प्रेम केलंयस माझ्यावर, करतोस यार. त्याची किंमत अशी पैशात नाही करता येणार. हे बघ, तुझ्या अपयशावर आणि यशावरती आपलं रिलेशन नाही अवलंबून. तू कसाही असलास ना तरी माझ्या सोबत होतास आणि आहेस. ओम्या, हे ओम्या, काय काय झालं? काकी, एक गोष्ट विचारू? बोल ना. माझा बाबा कसा होता रे? माझ्या डोक्याचा ना भुगा झालाय आता. इतकी वर्ष मला नाकारून तो काल अचानक येतो माझ्या आयुष्यात आणि काहीच झालं नसल्यासारखा वागतो. त्याला कुठल्याही प्रकारचं गिल्ट नाहीये. माझंच काही चुकलंय का? माझ्याच बेसिक मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? मला काही आठवत नाहीये का लहानपणीचं काही? मी नक्की तो कसा आहे? म्हणजे मला जसा अनुभवाला आलाय तसा आहे की प्रधान सर सांगतायत तसा आहे? मला काहीच कळत नाहीये. प्रधान सर कसं त्याला पोर्ट्रे करतायत आणि मला कसा वाटतंय तो. माझ्या डोक्यात फक्त त्याच्याबद्दल रागराग आहे आणि तो कुठेही आईने भरवलेला नाहीये. एक वेगळीच इमेज तयार झाली आहे माझ्या समोर. आणि प्रधान सर मीच ओळखत नाहीये का माझ्या बाबाला? आणि जर मीच नीट ओळखत नसेल माझ्या बाबाला तर मी ईशाला काय सांगणार आहे त्याच्याबद्दल? ईशाकडे किती असतं तिच्या बाबांबद्दल बोलायला आणि मी ब्लँक असतो. आणि मी जेव्हा ब्लँक नसतो तेव्हा फक्त रागराग असतो माझ्या डोक्यात. तुझं काहीच चुकलेलं नाही हो, काहीच चुकलेलं नाही. पण तुझा बापच जरा जास्त हुशार आहे. म्हणजे बघ ना, त्याचं जगासमोरचं रूप आणि आपल्या समोरचं रूप किती फरक आहे. म्हणूनच कदाचित तो यशस्वी असावा. आणि गिल्ट कुणाला असतो रे? की ज्याला वाटतं की आपण कुणावर तरी अन्याय केलाय. पण ज्याला कोणाच्या अस्तित्वाची जाणीवच नाही त्याला काय? तुझ्या बापाचं आयुष्य ना स्वतः भोवती आहे, फक्त स्वतः भोवती. एक मिनिट. दत्ता भाऊ. हा बोला दत्ता भाऊ. हो मी येतोय. माझं झालंय काम इथलं. अरे दत्ता भाऊ, तुम्ही मला भेटल्याशिवाय जाऊ नका बरं का. मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी. हो येतो. दत्ता भाऊ निघालेत. त्यांना जायच्या आधी मला भेटायला हवं. महत्वाचं बोलायचं मला त्यांच्याशी. आणि मग पण या विषयावर नंतर बोलूयात, इथे नको. येतो मी.
हा बोल ईशा. हा कुठे बाहेर आहेस? नाही मी नाही थांबत आहे ऑफिसमध्ये, मी घरी जातोय. का काय होतंय? ओके आहेस ना? काय नाही ग, जरा एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतंय, मी घरी निघालोय. मी येऊ का तुझ्यासोबत? आय वॉन्ट टू बी विथ यू. नाही म्हणजे हे बघ, आता तू म्हणू शकशील की मला माझ्यापाशी राहायचंय यु नो, पण तू नाही म्हणालास तरी मी येतेय. कुठे येऊ? मी खाली थांबतो, ये. आले. बाय. बाय. धना, अरे हा बेटा हे घे, डबा लगेच धुवायला टाक आणि थर्मास मध्ये गरम पाणी टाकून हा ठेव थोड्या वेळ. बाप रे, हा उन्हाळा आला बा. काय काय ऊन पडलं बाहेर. हा थँक्यू. आत्ता कसं आला तुम्ही? म्हणजे ऑफिस? नाही जायचंय ना, म्हणजे मी हॉस्पिटलमधून निघाले, रिक्षात बसले, ऑफिसला जाण्यासाठीच बसले, पण मला वाटलं नको जाऊया आज. मग घरी जावंसं वाटलं नाही, आले इकडे. चालेल ना? गुरुजी पण होते ना तिथे? हो हो, जयेश होता आणि कामात आजोबा झोपलेत ग बिचारे. 2-3 दिवस झाले झोप नाही झाली आहे त्यांची. धना, अगं रात्रीच्या जेवणाची तयारी करूया. कणिक मळून ठेवली आहेस का तू थोडीशी? नाही, मी आज खिचडीचा बेत केलाय. धना, खिचडीचा बेत नसतो, बेत फसला की खिचडी करतात, कळलं ना? नाही मला असं वाटतं मी कणिक भिजवून ठेवते थोडीशी. नाही 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 नाही, मी करते ते तुम्ही माझ्यावर सोडा, मी करते. अगं नाही, पण काय आहे, रात्रीचं एकच जेवण सगळ्यांचं एकत्र आणि भरपूर व्हायला पाहिजे, चारीठाव व्हायला पाहिजे की नाही. भूक भूक करतात ग रणजित आणि ओम. मी करते ते सगळं. तुम्ही आधी इकडे या. काय झालंय? इथे या काय आहे? आणि इथे बसा. अगं का? हो बसा, मी तुम्हाला सरबत आणते. थांबा. नाही नको नको, मला सरबत नकोय. मी काय म्हणते, काहीतरी चिरून वगैरे निवडून ठेवायचं असेल तर दे मला, मी एक करून मिनिट. ठेवते आणि तू जेवून घे. 1 मिनिट. बाहेर जायचं आणि तिथे जाऊन बसायचं. अरे बापरे, सुनबाई आदेश देत आहेत का? हो, मग मी बाहेर जाऊन बसते, पण मग करत असशील तर सरबत नको करूस, चहा कर, ठीक आहे? ठीक आहे. मी बसते थोडा वेळ. हो. चलायचं? अरे काय हाय बाय म्हणशील का नाही? हो सॉरी. हाय, कशी आहेस? मी छान आहे. तुझं काय? पुढे काय नाही, थकलायस? काइंड ऑफ. काम होतं खूप? नाही, फटीग आलाय आज कामाचा. डोळे सांगतायत. का डार्क सर्कल्स? थकलेले दिसतात का? बापाचं भूत पाहिलं ना म्हणून. त्या हॅमलेटच्या बापाच्या भूतासारखाच आहे प्रकार. पण डोंट वरी, मी या भूताच्या आहारी नाही जाणार. ओ चल कवा. असो. हा सुशांत बोल. हा नाही नाही, मला काही कळतच नाही. अरे काही कळत नाही, तू काय? अरे मला रेंज आहे, तू बोल. काय झालंय? हो येणार आहे ना, घरीच येणार आहे मी, पण आता नाही.
अरे तुला कळत नाही का मी किती फ्रंट्सवर लढतीये ते? का ते दिसतंय पण तुला बघायचंच नाहीये? सुशांत, सुशांत, तू मुद्दाम वागतोयस मला त्रास देण्यासाठी? अरे बाबा, मदत नाही कणभर सहानुभूती तरी दाखवावी माणसाने. नाही नाही, पिण्याच्या धमक्या देऊ नकोस तू मला सुशांत. अरे काय आहे, बरं चाललं होतं ना आपलं, काय सुचतंय तुला हे मधूनच? हा